नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात निवृत्ती जोरी यांच्या दागिना या कथासंग्रहातली कथा, जो कथासंग्रह प्रकाशित केला आहे सकाळ प्रकाशननं. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात निवृत्ती जोरी लिखित अजरामर. तसं पाहिलं तर नायगाव बऱ्याच वर्षांपासून शेतीच्या बाबतीत चांगलंच नावाजलेलं गाव होतं. इथल्या मिरचीची शेती नागपूर मुंबईपासून ते नंदुरबार आणि तसंच पुढं सुरतपर्यंत लोकांना माहिती झाली होती. या मिरचीची चवच काही न्यारी. मार्केटला इतर ठिकाणच्या मिरचीच्या मानानं नायगावच्या मिरचीला 5 रुपये तरी भाव चढून मिळायचा. पावसाळा लागल्यावर दिवसातून सहज 2-4 ट्रक मिरची मार्केटला जायची. पहिल्यापासूनच नायगावच्या शेतकऱ्यांनी हे पीक चांगलं लावून धरलेलं होतं. एकदा गुढीपाडवा झाला की मिरचीच्या रोपांच्या तयारीला लागायचं आणि ऐन पावसाळ्याच्या तोंडावर लागवड करायची, असं या शेतकऱ्यांचं ठरलेलं गणित असायचं. इथले बरेच लोक एकमेकांच्या शेतात सवडीनं काम करून खिळीमिळीत शेतीचा गाडा हाकायचे. प्रत्येकाच्या वावरात 1-2 बिघे मिरचीचं पीक असल्यावर सावड करण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्यायच नव्हता. नायगावात आप्पाची 2 एकर कोरडवाहू शेती होती. एकदा मृगात बाजरी पेरणी करून दिली की अख्खा पावसाळा आणि हिवाळा आप्पा दुसऱ्याच्या वावरात रोजंदारीवर जायचे. यावर्षीसुद्धा त्यांनी 1 एकरात बाजरी आणि उरलेल्या रानात तूर पेरली होती आणि ते आता गावातल्याच देसाई पाटलाच्या मिरचीच्या शेतात कामाला जायला लागले होते. तसं पाहिलं तर पोरगी कमल आणि मिलिटरीत गेलेला राम हे दोघं म्हणजे आप्पा आणि विठाईचं अवघं जग होतं. कमल 11वीत होती. नुकतीच नवनीतपूरच्या जनता कॉलेजला जायला लागली होती. राम 4 वर्षांपासून मिलिटरीत भरती झालेला होता. तो तिकडे जम्मू काश्मीरला देशसेवा करत होता आणि इकडे हे आप्पाचं कुटुंब काळ्या आईची सेवा करत होतं. त्यांचं हे असं समीकरण देवानंच जुळवून आणलेलं होतं. हे इकडं शेतीवर पोटापाण्यापुरतं कमवायचेच, पण अडीनडीला म्हणून महिन्याकाठी तो तिकडून यांना काही ना काही पैसे पोस्टानं मनी ऑर्डर केल्याशिवाय राहत नव्हता. त्यातही त्याचा बहिणीवर जरा जास्त जीव होता. कमलला पहिलं ग्रॅज्युएट करून स्वतःच्या पायावर उभं करू आणि मगच तिचे 2चे 4 करू, असं तो सुट्टीला गावी आल्यावर कायम म्हणायचा. अधूनमधून त्याची पत्रं यायची, त्यातसुद्धा तो आधी कमलच्या अभ्यासाची विचारपूस करायचा. पुढं मागं तिच्या लग्नाची सगळी जबाबदारी रामवरच असणार होती असं कोणी म्हणालं असतं तर त्यात काही वावगं नव्हतं. रामचं तिकडून आलेलं पत्र आप्पा आणि विठाईला नेहमी कमलच वाचून दाखवायची. रोज सांज सकाळी पहिल्या घासाला विठाई, राम जेवला असन का हो तिकडं, असं आप्पाकडे बघत विचारायची. अगं त्याचं मिलिटरीचं काम लय काढाक, टायमाव असतंय सगळं, झालं असं त्याचं जेवण, जेव आता तू, नको काळजी करू त्याची, असं आप्पा विठाईला रोज समजावून सांगायचा. आता रक्षाबंधन 8 दिवसांवर आलेलं होतं. सकाळी स्वयंपाक करता करता विठाई कमलला म्हणाली, कमे अगं लाखी पुनवाली 8 दिवसाव, शाळेत जाताना तू ह्या आप्पाकडनं पैसे घे आणि पहिलं माझ्या रामला लाख्या पाठव गं बाई, तो तिकडं लय लांब देश मुलखाव गेला आहे. समोर गाईला चारा पाणी करत असलेल्या आप्पानं हे सगळं बोलणं ऐकलं. लगेच कोपरीच्या खिशात हात घालून कमलच्या हातावर 100ची नोट ठेवत तो म्हणाला, आणि खुशाली बी लिहून टाक. इकडं कधी येतोय ते बी विचार त्याला. रानवडचे पाहुणे मला सारखं विचारतात, पोराला पोरगे पाहिला दाडा म्हणून. पोराच्या लग्नाचा विषय निघाल्यावर विठाईला बी जरा बरं वाटलं. मन हलकं करून ती कमलला म्हणाली, हा कमे लवकर बोलीव त्याला इकडं, निदान पोरगी पटली म्हणजे दिवाळीच्या पुढं धरू लगीन. जेवता जेवता कमलला पत्राचा सगळा मायना समजून गेला होता. ती होकार देत शाळेला निघून गेली आणि हे दोघं न्याहारी करून पाटलाकडे मिरच्या तोडायला निघून गेले. दिवसभर मिरच्या तोडता तोडता विठाई आणि आप्पा यांच्या तोंडी सतत रामचाच विषय होता. न राहून विठाई आप्पाला म्हणाली, काय शिकली होती रानवडची पोरगी. अगं ते काय जास्त नाही विचारलं म्या,
जोडा लय नंबरी होईन असं सुभाना म्हणला. त्या दिवशी बाजारात चहा प्याता प्याता म्हणला मला. आपल्या कमीसारखी देखणी असली म्हणजे बस, जोडा नंबरी जमन म्हणूनच सुभान दादा गळ घालीत असणार. नाही तर तो म्हणालाच नसता पोरगी बघून घ्या म्हणून. निदान तुम्ही तरी या डोळ्या घालून घालून पोरगी पुढच्या हप्त्यात. रानवड माझ्या सरू मावशीचं गाव आहे. लहानपणापासून मला तिथलं लय लाळा. जाऊन एकदा या तिकडं. दिवसभर विठाई आप्पाला तोच विषय सांगत होती आणि शेवटी जाईन पुढच्या हप्त्यात पुनव झाल्या हो असं दिवस मावळताना आप्पा तिला म्हणाला आणि ते दोघंही कामावरनं घरी आले. कमे टाकलं का ग पत्र माह्या रामला? संध्याकाळचा स्वयंपाक करता करता विठाईनं कमलला विचारलं. हा टाकलं की. आणि लाख्या ग? टाकल्या, एकाच पाकिटात बरोबर टाकल्यात. बरं झालं बाई. आणि कंदी इकडं येणार ते विचारलं ना ध्यानात ठेवून? हा ग विचारलं माझी आई. येईल दादा बरोबर. माझ्या हातात असतं ना तर लगेच आणला असतं त्याला रक्षाबंधनालाच. जाऊ दे, हातात नाही ना ग माझी आई. जेवणं उरकली तरी त्यांचा तोच विषय सुरू होता. वर ढगांचं पांघरूण अजूनही चांगलं दाट होतं. जनावरांना चारा पाणी केल्यावर आप्पानं समोरच्या पडवीत पोत्यावर अंग टाकलं आणि रेडिओवरच्या बातम्या लावल्या. पोरगं मिलिटरीत असल्यामुळं भारतीय सैन्याच्या बातम्या जर सुरू असल्या तर पूर्ण ऐकल्याशिवाय आप्पाला चैनच पडत नसायचं. आजही तो त्या बातम्या अगदी कान देऊन ऐकत होता. आज दिवसभर काश्मीरातल्या अनंतनाग, बारामुल्ला, कारगिल भागात जोरदार धुमश्चक्री सुरू होती असं बातमी देणाऱ्यानं सांगितलं. स्वयंपाक झाल्यावर विठाई कमलला म्हणाली, कमे अगं बोला तुझ्या आप्पाला, जेवाया. असं म्हटल्यावर कमलनं आप्पाला आवाज दिला. आप्पा चला की. मोठा सुस्कारा सोडून धुतलेले हात पुसत ताटावर बसत आप्पा म्हणला, कसं होईन ते भाऊ. आपलं भारताचं लय जवान कामी आल्यात आजच्याला. बऱ्याच दिवसापासून कारगिलमध्ये युद्ध सुरू होतं. तिथं पाकिस्ताननं नियंत्रण रेषेच्या आत घुसखोरी करून हल्ले केले होते. काल परवाच्या गोळीबारात आणि बॉम्ब हल्ल्यात अनेक जवान शहीद झालेले होते. आजही म्हणजे 26 जुलै रोजी भारतीय सैनिक जीवाची बाजी लावून लढते होते. जेवता जेवता विठाईनं पाकिस्तानच्या नावानं बरेच खडे फोडले आणि शेवटी अंथरुणाला पाठ टेकवत म्हणाली, कधी भेटन सुट्टी माया रामाला काय माहिती. आणि बोलत बोलत सगळे झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यापासून विठाई थोडी बेचैनच होती. काल दिवसभर पावसाची रिपरिप असूनही तिने देसाई पाटलाच्या वावरात मिरच्या खुडल्या होत्या. आज तिचं सगळं अंग ठणकत होतं. काल तिथल्या बांधावरच्या जांभळीवर बसून एक भलगं सारखं सारखं वेगळाच सूर काढत होतं. ते विठाईला बिलकुल आवडलेलं नव्हतं. सकाळी उठून कमल ओटा झाडत होती. तिचं सगळं लक्ष रेडिओकडे. तिने सकाळी 7च्या बातम्या लावल्या होत्या. भारतीय सैन्याचा विजयी तिरंगा काल कारगिलवर फडकला अशी ठळक बातमी कानावर पडताच विठाई म्हणाली, माया रामला उद्या लाखा भेटतीन बाई. आज ते नेमके जिंकले आणि उद्या तो बाईन तुही लाखी. असं काहीसं तिचं विचारचक्र सुरू होतं. तेवढ्यात लांबून पाटलाच्या घराकडे एक जीपगाडी येताना दिसली. देसाई पाटलाच्या घरी अशा गाड्या कायम यायच्या, पण ही गाडी जवळ आली तशी ती पोलिसांची गाडी होती असं लक्षात आलं. अंबर दिवा ठळकपणे दिसून येत होता. 5-10 मिनिटात पाटलाचा गडी हायबती आप्पाच्या घराकडे पळत सुटला. ए आप्पा, आप्पा, ए आप्पा, विठाई. अगं म्या रामचं नाव ऐकलं पोलिसाकून. ते म्हणत होते परवा तिकडं काश्मीरच्या गोळीबारात आणि बॉम्ब हल्ल्यात आपला राम. नक्की काय झालं हे कळलं तरीही सगळे होते तसे पाटलाच्या घराकडे पळत सुटले. 2 दिवस झाले वर आभराट झाकून होतं. पावसाची रिपरिप सुरूच होती. सगळे चिखल तुडवत धापा टाकत पाटलाच्या घरी आले. लांबूनच आप्पा पाटलाला म्हणाला, साका पाटील काय म्हणला हाय भती, खरं आहे का होती? पाटील फक्त PSI साहेबाकडे बघत होते. सांगा साहेब, तुम्ही सांगा. PSI शिंदेंनी आप्पा, विठाई आणि कमलकडे बघत मान खाली घातली आणि म्हणाले, मराठा बटालियनमध्ये 7 जवान होते. त्यात आपला राम देशाच्या कामी आला. सगळं वातावरण सुन्न होऊन गेलं. विठाई तिथेच छाती वाढवायला लागली.
कमी अगं तुझी लाखी घालायची आतच गेला की घ, आणि त्यो आता लाखी पुनवीला इकडंच येईन आता. अगं त्याला आत्ता तर पोरगी पण बघितली होती ना बाई, त्याचा काय गुन्हा होता ग. सगळेजण केविलवाणे चेहरे करून बराच वेळ जागच्या जागी स्तब्ध बसलेले होते. रामचं पार्थिव खास विमानानं काश्मीरहून औरंगाबादला 11 वाजता पोचणार असं समजलं होतं. तिथून पार्थिव नायगावात 2 वाजता पोहोचेल आणि अंत्यविधी 4 वाजता शासकीय इतमामात होईल असं वेळापत्रक सांगून शिंदेसाहेब पोलीस ठाण्याला निघून गेले. विठाईला वेड्यासारखे झटके यायला लागले. ती सतत चक्कर येऊन खाली पडत होती. कमलसुद्धा सारखी रडत होती. आप्पा एकटक आपल्या पायाच्या बोटांकडे बघत होता. तरुणाबाण पोरगा गेल्याचं दुःख त्यालासुद्धा सहन होत नव्हतं. दुपारी पार्थिवाबरोबर सैन्यदलाच्या 2 गाड्यासुद्धा आल्या. जवानांनी रामचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी घरासमोर ओट्यावर ठेवलं. पार्थिव गाडीतनं उतरवलं जात असताना विठाईनं शवपेटीवर झडप घातली आणि एकच टाहो फोडला. कमल सकाळपासून 2-3दा बेशुद्ध होऊन गेली होती. पार्थिव बघताच तीसुद्धा दादा तुला राखी मिळाली का रे असा टाहो फोडत आप्पाच्या गळ्यात पडली. गेला माझा दादा देशासाठी असं ती सतत म्हणत होती. देशासाठी राम कामी आल्याची बातमी सकाळपासून सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली होती. खूप दूर दूरचे लोक दुपारपासून रामच्या अंतिम दर्शनासाठी नायगावात येऊन थांबलेले होते. तिरंग्यात लपेटलेलं रामचं पार्थिव सजवलेल्या गाडीतनं अंतिम संस्कारासाठी निघालेलं बघून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू येत होते. उपस्थित असलेले सगळे गहिवरलेले होते. पशुपक्षीसुद्धा कितीतरी वेळापासून स्तब्ध झाले होते, जणू त्यांच्याही भावना आपोआप जागृत झालेल्या होत्या. आपला राम देशासाठी बलिदान देऊन नायगावचं नाव गाजवून गेला या विचारानं लोक अभिमानानं रामची अंत्ययात्रा बघत होते. रामनं देशासाठी दिलेल्या बलिदानानं झाडं आणि वेलीसुद्धा जणू गहिवरल्या होत्या. त्यांचं एकही पान फूल हालत नव्हतं. नायगावला इतकी गर्दी आजपर्यंत कधीच झाली नव्हती. एका बाजूला राम नाम सत्य है असे सूर कानी पडत होते, तर दुसऱ्या बाजूला हमारा राम अमर रहे या घोषणेनं सगळा आसमंत दुमदुमून गेला होता. वीरपुत्राचं शौर्य बघून आप्पाचा ऊर अभिमानानं भरून येत होता, तर कमल आपला शूर बंधुराया देशासाठी कामी आला म्हणून आनंदाश्रू ढाळत होती. विठाई मात्र आता शांत होऊन तिरंग्याकडे बघत होती. शेवटी तिने रामच्या पार्थिवाला पुन्हा एकदा मायेनं कवटाळलं आणि सैन्याच्या तुकडीनं अखेरची सलामी दिली. अमर रहे हमारा राम अमर रहे या घोषणांनी कितीतरी वेळ अवघा परिसर पुन्हा पुन्हा दुमदमून गेला. खरंच राम आज त्याच्या कर्तृत्वानं अजरामर झालेला होता. श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकत होतात निवृत्ती जोरी लिखित कथा अजरामर. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. देशाभिमानाची ही गोष्ट आपल्या मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय ह्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो.